आपलं जे आमरण उपोषण कालपासून सुरू आहे कशा पद्धतीने सुरू आहे आणि काय मागणी असणार आहे त्याप्रमाणे? आमची मागणी आहे की यांनी पहिला हप्ता 2800 रुपये सोडला आहे धाराशिव युनिट नंबर 4ने. 3000 रुपये सर्व कारखाने जिल्ह्यातील सोडला आहे. 3000 रुपये एक रकमी पहिला हप्ता सोडावा अशी आमची मागणी आहे. यासाठीच आम्ही बसलो. 2800 रुपये यांनी सोडलेला आहे, ती मागणी मान्य नाही. आतापर्यंत कुठं कुठं पाठपुरावा केला तुम्ही त्याबद्दल? आम्ही पहिल्यांदा कारखान्याला निवेदन दिलं मागल्या महिन्यात. त्यावेळेस म्हणले बघू विचार करून सांगतो, संचालक मंडळाची बैठक होईल. नंतर झालं नाही. आम्ही उपोषणाचा 31 तारखेला अर्ज दिला, तहसील कार्यालयाला निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि संचालक मंडळाला दिला. काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे मग आम्ही उपोषणाला बसू. आपल्या या आमरण उपोषणासाठी पाठिंबा कोणी दर्शवला आहे? पाठिंबा इथल्या सगळ्या आसपासच्या ग्रामपंचायतींनी पत्र देऊन पाठिंबा दिलेला आहे. तुमचं काय मत? महूद, पुन्हा वाकी, शिवणे अशा 3 ग्रामपंचायतीनं पत्रासहित सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. पुन्हा शेतकरी कामगार पक्षाची बऱ्यापैकी पुढारी म्हणजे सगळे शेतकरी म्हणून सगळ्यांचा पाठिंबा ह्या विषयाला. आम्हाला 2800 रुपये अजिबात मान्य नाही. त्यांनी काल येऊन फसवणूक केली. एक पत्र दिलं त्यांनी आम्हाला तात्पुरतं म्हणून. आम्ही 3000 रुपये करतो, पण त्याचा असा उल्लेख कुठंच नाही की आम्ही नंतर देतो, कधी देणार ह्याचा काय उल्लेख नाही अजिबात. आणि 200 रुपये देतो म्हणतात नुसतं वरनं, मग कधी देणार काय तोंडी सांगते दिवाळीला देतो, लेखी काय देत नाहीत. चेअरमनशी अजिबात कॉन्टॅक्ट नाही, एमडीशी नाही. सावंत म्हणून एक संचालक येतोय आणि तो फसवणूक करण्याचा प्रयत्न करतो, बाकी काय नाही. पुढचं काय असेल? आम्ही 3000 रुपये घेतल्याशिवाय उठतच नाही. पहिला हप्ता 3000 शेतकऱ्या खात्यात वर्ग झाला पाहिजे. 200 रुपये फरक आहे त्या खात्यात सोडल्यानंतरच आम्ही उपोषण. ज्या दिवशी जमा होईल त्या दिवशीच आम्ही उठणार. 4 दिवसांनी करतो, 8 दिवसांनी विश्वासच नाही. कारण गेल्या वर्षीचं 100 रुपये अजून दिलेले नाहीत. गेल्या वर्षी 2700 दर जाहीर केला, 2800 त्यातलं फक्त 2700 दिले होतं आणि 100 आता देतो मग देतो असं म्हणत आता दुसरा सीझन संपत आला तरी 100 दिलेले नाहीत. मग आता ही 200 दिपोळीला देईल की कशावरून त्याचं खरं करायचं? विठ्ठल सहकारी कारखान्याला दर मिळतो आणि इथं मिळत नाही, ह्याचं प्रामुख्यानं कारण काय असावं असं आणि काय वाटतं? राजकारण. आणि ती कारण काय देते, ती रिकव्हरी पडत नाही तुमच्या ऊसाला. ह्या ऊसाला रिकव्हरी जास्त असेल का नदीकडच्याला असेल ती आता त्यांनी सांगावं. आपला ग्रामीण म्हणजे आपल्या ह्या पाणी कमी असणाऱ्या भागात जी ऊस पिकतो त्याला रिकव्हरी जास्त पडायला पाहिजे. ती उलट सांगते तुमच्या ऊसाला रिकव्हरी कमी आहे. आपल्या भागातून महूद भागातून ह्या 10-15 गावातून डोंगराईला ऊस जातोय, पडळ कारखान्याला जातोय, जरेनशिवला जातोय. जरेनशिवचा 3500 आहे, डोंगराईचा 3300 आहे, पडळचा 3300 आहे. मग ह्यांना परवडतो, ह्यांच्या ऊसात साखर निघतीच. मग हे इथून नेतात. जर साखर निघत नसती किंवा काय रिकव्हरी बसत नसती त्याने ऊस न्यायला नसता ना या 3-4 कारखान्यांनी. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पंढरपूर तालुक्यातला ऊस येतो त्याला रिकव्हरी पडते, इथं त्याला 3000 रुपये त्याला देते 3000 ना आपल्याला देत नाही स्थानिक शेतकऱ्याला. ह्यातलं आपलं प्रदूषण काय, त्यांची राख असेल काय, धूळ सगळं आपण झेलायचं. आणि आपलं कारखाना आपला आणि दर त्यांना ज्यादा आपल्याला कमी. उपोषण चालूच राहणार का? हो, 100% चालू. मान्य हो न 200 रुपये जमा होईपर्यंत चालू राहणार. शेतकऱ्या खात्यात जमा झाले पाहिजेत, त्याशिवाय तोपर्यंत उपोषण चालू राहणार. धन्यवाद.